आपला स्वभाव किंवा आपला परिचय हा आपल्या जन्माशी किंवा आपल्या कुलाशी किंवा आपल्या धर्माशी कधीच जोडलेला नसतो। माणूस किंवा मनुष्य हा स्वतः माणसांच्या बरोबर कसा वागतो, तो कसा व्यवहार करतो याच्यावर डिपेंड करतं किंवा याच्यावर आधारित असतं की तो माणूस कसा आहे, त्याचा परिचय कसा आहे किंवा तो माणूस कसा आहे। या सगळ्याचा अर्थ असा होतो की आपण कुठल्या धर्माचे किंवा कुठल्या कुलातले आहे हे जास्त महत्त्वाचे नाही, तर आपण आपल्या आयुष्यामध्ये जे कर्म करतो त्या कर्मावरती आधारित असतं की आपण कशा पद्धतीचे मनुष्य आहोत। या जगात भाषा अनेक आहेत, कुल अनेक आहेत, धर्मही अनेक आहेत आणि त्याचबरोबर असंख्य विचार आहेत जे वेगवेगळ्या मनांना वेगवेगळ्या पद्धतीने पटतात, पण सरतेशेवटी माणूस हा मनुष्य आहे। आणि भगवान श्रीरामांनी सांगितल्याप्रमाणे की माणूस कसा आहे हे ओळखण्यासाठी त्याचा धर्म, त्याची जात, त्याची कुल किंवा त्याचे विचार महत्त्वाचे नाहीत, तर तो कसा वागतो, त्याचं चरित्र कसं आहे किंवा त्याचे कर्म कसे आहेत याच्यावर ठरतं की तो देवासमान आहे की दानवासमान।